हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, जिंदाबाद जिंदाबाद, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। सगळे शांत बसले की माझा आवाज शेवटपर्यंत जाईल. आवाज आझाद मैदानसाठी मजबूत ठेवायचा म्हणून मी आता जास्त जोरात नाही बोलू शकणार. न भूतो न भविष्यातील मोर्चा आज आपण आझाद मैदानला काढतोय हे सगळ्यांना माहिती आहे. जेवढे इकडे आहेत त्याच्याहून दुप्पट तिप्पट ऑलरेडी पुढे गेलेले आहेत. आपण सगळे एकत्र जाण्यामागचं प्रयोजन हे आहे की सगळ्या महाराष्ट्राला कळावं की इतक्या मोठ्या संख्येने रिक्षा आणि कॅब चालक आझाद मैदानकडे कूच करत आहेत. अत्यंत शांतीमध्ये वाहतुकीचे सगळे नियम पाळून अशा प्रकारे आपल्याला तिथे जायचं. आपला रस्त्यावरती मोर्चा नाही, आपला मोर्चा आझाद मैदानच्या आतमध्ये. आपण रस्ता म्हणून रस्त्याने चाललो, रस्त्यावरती आपली कुठली रॅली किंवा मोर्चा नाहीये. पण आपल्या शिस्तीचं पण दर्शन अख्ख्या महाराष्ट्राला झालं पाहिजे की गोरगरीब कष्टकरी कामगार आहेत पण अत्यंत डिसिप्लिनमध्ये एका लाईनीमध्ये वाहतुकीला अडथळा न होता आपल्याला आझाद मैदानला पोहोचायचं आहे. जेवढं जास्त आपण इकडं शिस्त दाखवू, नियम दाखवू, तेवढं जास्त प्रत्येक ठिकाणचे पोलीस अधिकारी आपल्याला कॉपरेट करतील. त्यांच्या मनातली धाकधूक जाईल की एवढ्या मोठ्या संख्येने गाड्या जर का एंटर करतायत तर त्या कुठल्याही वाहतुकीला अडथळा करणार नाही हे त्यांना आत्ताच दिसलं पाहिजे. आपण निघाल्यापासनं प्रत्येकाने गाडीमध्ये कमसे कम 15 फुटाचं अंतर ठेवूयात. कारण की समजा हायवे एखाद्याच्या गाडीने चुकून अचानक ब्रेक दाबला, आता आपण सगळे प्रोफेशनल ड्रायव्हर, आपल्याला काही भीती नाहीये, सगळ्यांच्या गाडीवरती पूर्ण कंट्रोल आहे. तरी आपण आपल्या साईडने एक काळजी घेऊयात की पुढच्या एखाद्या माणसाने आपल्याला जर का ब्रेक मारला तर मागच्या गाडीला ब्रेक मारायला वेळ भेटला म्हणजे गाड्या आदळल्या नाही पाहिजे. झिगझॅग लाईन मध्ये पुढची गाडी त्याच्या मागची जी गाडी असेल 15 फुटावरती पण तिच्या एक्झॅक्टली मागं नसेल, थोडीशी उजवीकडे असेल, तर असं झिगझॅग पॅटर्न मध्ये आपल्याला जायचंय. म्हणजे प्रत्येक गाडीला 20-30 फुटाचा ब्रेक मारल्यावरती मध्ये अंतर मिळेल थांबायला, जेणेकरून कुठलीही दुर्घटना होणार नाही. चुकूनही कोणीही कोणाला ओव्हरटेक करायचं नाही. कुठल्याही प्रकारची F1 स्पर्धा आपली लागलेली नाही, रेस बीस नाहीये. तिकडं सुरक्षित जाणं, आपल्या गाडीला एकही स्क्रॅच न पडता हेच पहिलं उद्दिष्ट आणि हेच पहिलं ध्येय आहे. तर अत्यंत शांततेच्या मार्गाने कुणाला आपल्याला बिलकुल जायची घाई नाहीये. आपण किती स्पीडने जायचं, कुठला सगळ्यात सेफ स्पीड किती आहे? 60च्या स्पीडने हळूहळू आपल्याला तिकडे जायचंय. 7 गेला किती वाजेपर्यंत आपण 60च्या स्पीडने आझाद मैदानला पोहोचू तुमच्या हिशोबाने? 8:30 वाजल्यात का? चालेल, काही हरकत नाही. शांतीमध्ये जाऊयात आणि जो काही कार्यक्रम करायचा तो आझाद मैदानच्या आतमध्ये करूयात, रस्त्यावरती कुठलाही कार्यक्रम. विनंती अशी आहे की ज्या कारमध्ये जे इतर आज जे प्रवासी म्हणून बसले ड्रायव्हर्स, रिक्षा आणि कार चालक जे ड्रायव्हर्स आज प्रवासी म्हणून बसलेत, त्यांनी ठरल्याप्रमाणे वर्गणी काढून आपल्या त्या ड्रायव्हरला द्यायचं म्हणजे तो गॅस आणि टोलचा पैसे देऊ शकेल. सॉरी, टोलचा विषयच नाही ना आपल्याला, गॅसचे पैसे देऊ शकेल आणि आपल्याला यावं लागेल. अंदाजे एक 200-300 रुपये पर हेड जास्तीत जास्त खर्च येईल. डबे आणलेत सगळ्यांच्या घरच्या माऊली उठले सकाळी सकाळी. आमच्या माऊलीने जरा कटकट केली पण दिला. पार्किंग लाईट लावायचं असेल पार्किंग लाईट लावा, पण ते डबे खात जायचे. अंदाजे आपल्याला 200-300 रुपये खर्च येईल, पण 500-500 रुपये आपण सेफर साईड बाजूला काढून ठेवू. फक्त आता एवढ्या एका निर्णयाने
एवढा प्रण करून जायचे की जोपर्यंत रेट मिळत नाही तोपर्यंत पुन्हा यायचं आपल्याला आपल्या हक्काचे आरटीओचे दर ऍप्लिकेशनवर दिसले पाहिजे म्हणजे दिसले अशी आशा करतो की सगळेजण याच ताकदीने आंदोलन जोपर्यंत चालू तोपर्यंत राहतील. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे संविधानाला मानणारे कार्यकर्ते आहोत. आपल्या हातने एकही बेकायदा घटना नाही पाहिजे. ज्यांच्या आंदोलनाला कोणी फिरकत नाही त्यांना स्टंट करावं लागेल. आपल्याला स्टंट करायची गरज नाही. आपली संख्या हाच आपला स्टंट आहे. त्यामुळे अत्यंत शांतीमध्ये जायचं आणि जे जे आपल्याला संविधानाने आयुध दिले त्या आयुधांच्या माध्यमातून आपल्याला सरकारकडे आपल्या मागण्या मांडायच्या आहेत. निश्चितच आज सरकार बघेल की या ज्या मुजोर कंपन्या आपल्याला लुटतायत आणि इतके दिवस गप बसून होतो आपण ते आता गप राहणार नाही. आपण सुद्धा ओरडू आणि असे ओरडू की सरकारला कानठळा बसला पाहिजे आणि तिकडनं विजय होऊनच पुन्हा येऊ. येताना सुद्धा यात काही शंका नाही की अजून आपले बंधू पुण्यामध्ये चिंचवडमध्ये असतील त्यांना पण मेसेज टाका. प्रत्येक पोस्ट शेअर करण्याचं काम कंटिन्युअसली सुरू राहून द्या. ते थांबून देऊ नका. लोक तिकडे प्रत्येक क्षणाला वाढली पाहिजे. ठीक आहे चलो अजून कोणाला काही वेगळं काही जे आता बोलायला वेळच नाहीये निघाला पाहिजे सगळ्यांनी घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.